मनी लोचनी श्रीहरी तोच पाहे, जनी जाणती मुक्त होऊन निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सगळीकडे ज्याला श्रीरामच दिसतात तोच खरा भक्त, असा सरळ अर्थ आहे या श्लोकाचा. ईश्वर सगळीकडेच आहे आणि सगळ्यांमध्ये आहे. मागे पाहिलेल्या भक्त प्रल्हादाच्या गोष्टीतही आपण हेच पाहिले. हिरण्यकशिपू शेवट खांबाला लाथ मारतो, तर त्यातूनही नृसिंह रूप घेऊन श्री विष्णू प्रकट होतात. म्हणूनच बाकी सर्व विसरून त्या एकाच परमेश्वरावर श्रद्धा ठेव, त्याचीच भक्ती कर. त्या परमेश्वराशिवाय दुसरे काहीच पाहू ऐकू नकोस, असं समर्थ आपल्याला सांगतात. जे बघायचं आहे, ऐकायचं आहे, त्याकडेच पूर्ण लक्ष द्यायचं, असाही याचा दुसरा अर्थ सांगता येईल. महाभारतातील कौरव पांडवांची एक गोष्ट सांगते, ऐक. कौरव पांडवांचे गुरु द्रोण सर्व प्रकारची शस्त्रविद्या त्यांनी मुलांना शिकविली होती. आता या मुलांची परीक्षा घेऊ असे त्याने ठरवले. एका झाडावर मातीचा पोपट ठेवला. सर्व शिष्यांना त्यांनी सांगितले, या पोपटाचा फक्त डोळा फोडायचा आहे. सगळे विद्यार्थी आपले धनुष्यबाण घेऊन तयार झाले. मग द्रोणाचार्यांनी एकेकाला पुढे बोलावलं आणि विचारलं, सांग तुला काय काय दिसतं. एक एक पुढे येऊ लागला. कोणी म्हणे समोर आकाश दिसतं, तर कोणी सांगे मला झाडावरच्या कैऱ्या दिसतात. एक जण म्हणाला समोरचा डोंगर दिसतो, तर एक जण म्हणतो नदी दिसते. आचार्य सगळ्यांचं ऐकून घेत व बाजूला बस असं सांगत. करता करता अर्जुनाची वेळ येते. द्रोणाचार्य त्यालाही विचारतात, बाळ तुला काय दिसते. यावर अर्जुन म्हणाला, आचार्य मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो. आचार्य खुश झाले व अर्जुनाला म्हणाले, सोड बाण. तत्क्षणी अर्जुनाचा बाण अचूक पोपटाच्या डोळ्यावर लागतो. त्यानंतर द्रोणाचार्यांनी उरलेल्यांना त्यांची चूक समजावून सांगितली. ते म्हणाले, जे काम करायचे आहे त्यावरच आपलं लक्ष हवं, इतर कुठेही आपलं लक्ष जाऊन चालणार नाही. आता ही गोष्ट प्रत्येकासाठी आहे ना. पोळ्या भाजी भात असा स्वयंपाक करताना आईचं लक्ष नसलं तर सगळं करपून जाईल. तुमचं अभ्यासात खेळात व्यायामात पूर्ण लक्ष असलं तर तो विषय नीट समजेल, खेळ चांगला खेळता येईल. तसंच देवाच्या प्रार्थनेचंही आहे. आपण जर मनापासून प्रार्थना केली तरच त्याच्यापर्यंत ती पोहोचते. प्रत्येक काम मनापासून लक्ष देऊन केलं तर चांगलं होतं, हो ना. जय जय रघुवीर समर्थ.